नमस्कार, मी प्रशांत कदम. तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये मोदी सरकार एक ॲप्लिकेशन कंपल्सरी आणू पाहतंय, ज्याचं नाव आहे संचार साथी. काही वर्षांपूर्वी इस्रायलचं पेगासस नावाचं तंत्रज्ञान मोदी सरकारनं काही ठराविक लोकांच्यावर पाळत ठेवण्यासाठी वापरल्याच्या बातम्या आलेल्या होत्या. प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये देखील पोहोचलेलं होतं. पण आता हा संचार साथी म्हणजे पेगाससचा भारतीय आविष्कार म्हणावा लागेल. आणि हे जर कंपल्सरी झालं तर पेगाससची सुद्धा गरज उरणार नाही. इतका सहजपणे नागरिकांचा प्रत्येक डेटा सरकारच्या हाती उपलब्ध असेल. खूप गदारोळ होतोय, त्याच्याबद्दल दावेसुद्धा खूप केले जात आहेत. म्हणजे सरकारचं म्हणणं असं आहे की लोकांना डिजिटल अरेस्ट, सायबर क्राईम आणि इतर जे बनावट हँडसेट असतात त्याच्या सगळ्या खरेदीपासून रोखण्यासाठी आम्ही हे आणतोय. म्हणजे दावे नागरिकांच्या हितासाठी हे सगळं केलं जात असल्याचे केले जात आहेत. साहजिक आहे, वणतारा जसं प्राण्यांच्या हितासाठी आहे हे दाखवलं जातं. नोटबंदी जेव्हा झालेली होती तेव्हा ती अर्थव्यवस्था बळकट होणार आहे यासाठी करतोय असे दावे केले जात होते. त्याच मालिकेमध्ये संचार साथीमध्ये ज्या पद्धतीचे ॲप्लिकेशन्स आहेत त्यामुळं नागरिकांच्या सुरक्षेची आम्ही काळजी घेतोय हे दाखवण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न आहे. आता असे गव्हर्नमेंट मॅन्डेटरी ॲप्स जगामध्ये कुठे कुठे आहेत याची जर आपण थोडीशी माहिती घेतली तर काय लक्षात येतं की रशिया आणि नॉर्थ कोरिया यासारख्या एकाधिकारशाही असलेल्या देशांमध्येच अशा गोष्टी अवलंबल्या जात आहेत. म्हणजे रशियामध्ये जवळपास 19 असे ॲप्स आहेत की जे मॅन्डेटरी सॉफ्टवेअर म्हणून मानले जातात. प्रत्येक मोबाईल हँडसेट धारकांना किंवा त्या कंपनीला हे ॲप जे आहेत ते प्री इन्स्टॉल करावे लागतात. त्याच्यामधलं एक ॲप जे आहे ते व्हॉट्सॲपला पर्याय म्हणून सुद्धा आहे. व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामला मॅक्स, ज्याला सुपर ॲप तिकडं म्हटलं जातं. आणि नॉर्थ कोरियामध्ये सुद्धा अशा पद्धतीचे काही प्री मॅन्डेटरी ॲप्स आहेत. दाखवताना ते ॲप्स तुम्हाला इतर काही हिंसक घटना म्हणजे जसं की सुसाईड असेल किंवा इतर गोष्टींपासून रोखण्यासाठी किंवा ते शब्दच मुलांच्या कानावरती पडू नयेत यासाठी आणतोय असे दावे केले जातात. पण प्रत्यक्षात त्याचा वापर जो आहे तो अशा हेरगिरीसाठी केला जातो, नागरिकांच्यावरती नियंत्रणासाठी केला जातो. आता संचार साथीबद्दल सगळ्यात बेसिक गोष्ट ही आहे की ऑलरेडी हे ॲप्लिकेशन बाजारामध्ये आहे, सरकारनं ते आणलेलं आहे. आत्ता साधारणपणे 1 कोटीच्या आसपास लोकांनी ते डाउनलोड केलेलं देखील आहे. ते मॅन्डेटरी आजवर नव्हतं, पण मोदी सरकारच्या टेलिकॉम खात्यानं एक पत्रक काढलेलं आहे आणि त्या पत्रकाद्वारे मोबाईल कंपन्यांना आदेश दिलेले आहेत की तुम्हाला हे ॲप जे आहे ते प्री इन्स्टॉल करावं लागेल. आणि जेव्हा ही सगळी कॉन्ट्रोवर्सी झाली, त्याच्याबद्दलचे आक्षेप घेतले जाऊ लागले. हे अशा पद्धतीचं ॲप म्हणजे लोकांच्या खाजगी आयुष्यावरचं उल्लंघन आहे असं म्हटलं जाऊ लागल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे जे या खात्याचे मंत्री आहेत त्यांनी एक स्पष्टीकरण दिलं आणि त्यांनी हे सांगण्याचा प्रयत्न केला की हे ॲप जे आहे ते मॅन्डेटरी नाही आहे, लोकांना ते डिलीट करण्याचा अधिकार आहे वगैरे वगैरे. पण एकीकडे ज्योतिरादित्य शिंदे सांगतायत वेगळं आणि त्यांच्या खात्याचं नोटिफिकेशन जे आहे त्याच्यातले शब्द वेगळे आहेत. या नोटिफिकेशनच्या 7B मध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे, गव्हर्नमेंट डायरेक्टिव्ह ऑर्डर्स डिव्हाइस मॅन्युफॅक्चरर्स टू मेक शुअर none of the app's features can be disabled or restricted. For phones that have already been made and are currently being sold in India, it says that manufacturers and importers should install the app through a software update. म्हणजे हा नेमका काय प्रकार आहे? एकीकडे सरकारच्या नोटिफिकेशनमधले शब्द वेगळे आहेत आणि ज्योतिरादित्य शिंदे सांगतायत की असं काही होणार नाही आहे, लोकांना पर्याय जे आहेत ते उपलब्ध असणार आहेत. आणि त्याच्यातली एक सगळ्यात महत्त्वाची बाब ही आहे की अशा ऑर्डरमुळं मोबाईल कंपन्यांना, अँड्रॉईड जे हँडसेट बनवतात त्या कंपन्या आणि ॲपल यांना काही सॉफ्टवेअरमध्ये बदल करावे लागणार आहेत आणि त्याच्या संदर्भात सुद्धा त्यांची तयारी नाही आहे.
त्यामुळं सरकारचं हे पाऊल अतिशय अनयुज्युअल आहे आणि हे नेमकं कशासाठी हवं आहे त्यांना, याच्याबद्दलचे प्रश्न उपस्थित होत आहेत. आता सरकारनं दावा करताना भरपूर केलेले आहेत की म्हणजे देशात सेकंड हँड फोनची मोठी बाजारपेठ आहे, त्यामुळं या फोन उलाढालीवरती नजर ठेवणं घोटाळे टाळण्यासाठी गरजेचं आहे. अलीकडे दूरसंचार घोटाळे वाढलेले आहेत, डिजिटल अरेस्टसारख्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे वगैरे वगैरे. पण ही सगळी कारणं जी आहेत ती खूप बोगस आहेत. याचं कारण हे आहे की हेच म्हणजे याच्यावरती जर नियंत्रण ठेवायचं असेल तर संचार साथी ॲपच्या शिवाय सुद्धा करता येऊ शकतं. प्रत्येक मोबाईल हँडसेटला स्वतःचा असा एक क्रमांक असतो, इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी, ज्याला IMEI या नावानं ओळखला जाणारा हा क्रमांक असतो आणि तो प्रत्येक मोबाईल फोनसाठी एकमेव असतो. जगामध्ये अन्य कोणत्याही दुसऱ्या मोबाईलसाठी तो असू शकत नाही आणि मोबाईलवरनं केलेल्या आणि त्या फोनवर आलेल्या प्रत्येक फोनच्या आगेमागे या IMEIच्या पाऊलखुणा उमटत असतात. त्यामुळं एखादा मोबाईल चोरीला गेला किंवा अन्य कारणांनी कोणी वापरलं तरी या क्रमांकाचा माग घेत फोन कुठं आहे हे आजसुद्धा शोधता येतं. आणि मुळामध्ये हे काम करण्यासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या गोष्टी न करता मॅन्डेटरी ॲप्स की जे जगामध्ये केवळ रशिया आणि नॉर्थ कोरियासारखे देश करतात, ते करण्याची गरज नेमकी का पडली? म्हणजे अमेरिका, युरोपियन काही देश या सगळ्या संदर्भात काय करतात नागरिकांच्या सुरक्षेसाठी? तर मुळामध्ये अमेरिकेत काही ज्या मोबाईल कंपन्या आहेत त्यांना ग्राहकांना जाणारे जे फोन कॉल्स आहेत त्याच्याबद्दलच्या रिस्ट्रिक्शन ज्या आहेत त्या अतिशय कडक आहेत. त्या व्हेरीफाय केल्याशिवाय ग्राहकांच्यापर्यंत पोहोचत नाही, अशा पद्धतीचं बंधन जे आहे ते त्यांच्यावरती आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी अमेरिका करू शकते. आपल्याकडे मात्र ते न करता हे अशा पद्धतीचं संचार साथी ॲप आणून लोकांच्यावरती नियंत्रण ठेवण्याच्या वेगवेगळ्या क्लुप्त्या या सरकारला हव्या आहेत. आणि हे संचार साथी ॲप जर तुम्ही बघितलं तर त्याच्यातल्या ॲप्लिकेशन्सवरती नजर टाका, ते काय काय करू शकतं. ते पिक्चर आणि व्हिडिओ घेऊ शकतं तुमच्यासाठी, एखाद्या दुसऱ्या फोनला SMS पाठवू शकतं, तुमच्या फोनमधला एखादा कंटेंट डिलीट करू शकतं, तुमचं लोकेशन ट्रेस करू शकतं, सोबतच तुम्हाला तुमची ओळख पटवून देण्यासाठी मदतसुद्धा करू शकतं. म्हणजे थोडक्यात तुमच्या डिजिटल आयडेंटिटीवरती सगळा कंट्रोल जो आहे तो मोदी सरकारच्या हातामध्ये जाऊ शकतो या एका ॲपमुळं. आता या सगळ्या संदर्भात अनेक विरोधी पक्षनेत्यांनी टीका केलेली आहे. सरकारला हा हेरगिरीचा केवळ एक नवा मार्ग हवा आहे का, याच्यासाठी हे केलं जातंय का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या देशाच्या सुप्रीम कोर्टाचं 2017ला प्रायव्हसीबद्दलचं एक अतिशय महत्त्वाचं जजमेंट आहे. इंटरनेट फ्रीडम फाउंडेशननं या संदर्भात जे पत्रक काढलेलं आहे त्याच्यामध्ये हेच म्हटलेलं आहे की फोर्सिंग एव्हरी स्मार्टफोन टू कॅरी अ परमनंट गव्हर्नमेंट ॲप फॉर अ सिम्पल व्हेरिफिकेशन टास्क इज एक्सेसिव्ह अँड व्हायोलेट्स द पुट्टस्वामी प्रोपोर्शनॅलिटी स्टँडर्ड. 2017मध्ये 9 न्यायमूर्तींच्या खंडपीठानं हा निकाल दिलेला होता पुट्टस्वामी प्रकरणामध्ये, ज्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टानं हे म्हटलेलं होतं की प्रायव्हसी रिस्ट्रिक्शन ऑन प्रायव्हसी मस्ट बी सपोर्टेड बाय अ व्हॅलिड लॉ, अ लेजिटिमेट पब्लिक पर्पज सच ॲज नॅशनल सिक्युरिटी और पब्लिक इंटरेस्ट अँड बी प्रपोर्शनेट, meaning the intrusion is necessary, limited and uses the least intrusive way to achieve the goal. म्हणजे जोपर्यंत देशहिताला धोका नाही आहे, लार्जर पब्लिक इंटरेस्टचा विषय नाही आहे, तोपर्यंत तुम्ही लोकांच्या खाजगी आयुष्यावरती उल्लंघन करू शकत नाही. हा देशाच्या 9 न्यायमूर्तींच्या बेंचचा निर्णय आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की IMEI नंबरच्या माध्यमातून यातल्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या सरकार ऑलरेडी करू शकतं. मग ते असताना सुद्धा हे कंपल्सरी ॲप नेमकं कशासाठी हवं आहे आणि मोबाईल कंपन्यांना त्याच्यासाठी हे पत्रक काढून बंधनकारक करण्यापाठीमागं नेमका काय आहे. त्यामुळं मागच्या दारातून
हा एक प्रकारे हेरगिरीचाच प्रयत्न आहे का, याच्याबद्दलच्या शंका ज्या आहेत त्या उपस्थित होत आहेत. इंटरनेट फ्रीडम फाउंडेशनच्या लोकांनी हेच म्हटलेलं आहे की जगामध्ये कुठल्याही लिबरल डेमोक्रॅटिक कंट्रीमध्ये अशा पद्धतीचा प्रयत्न सायबर सिक्युरिटीच्या नावे केला जात नाही. मग रशिया आणि नॉर्थ कोरियाच्या रांगेमध्ये आपल्याला का बसायला जायचं आहे? अशी कुठली तातडीची गोष्ट जी आहे की ती सरकारला या माध्यमातून बंधनकारक करावीशी वाटते, हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. आणि कुठल्याही गोष्टीमध्ये कन्सेंट हा जो प्रकार आहे तो महत्त्वाचा असतो. म्हणजे ग्राहकाची मान्यता असल्याशिवाय, म्हणजे आज सुद्धा आपण जे ॲप्लिकेशन वापरतो त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी आपला कन्सेंट घेतला जातो, आपली परवानगी घेतली जाते आणि त्याच्यानंतर त्याच्या संदर्भातल्या गोष्टी ज्या आहेत त्या वापरल्या जात असताना सरकारला मात्र हे सगळं बंधनकारक करावंसं का वाटतंय, हा प्रश्न आहे. आणि संचार साथी जणू काही तो आल्यानंतर आपल्या सुरक्षेबद्दल, डिजिटली जे फ्रॉड होतात त्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी थांबणार आहेत, हा दावा जो सरकार करतंय तो केवळ दिखावा आहे का? म्हणजे इतर मार्गांनी ते करू शकण्याचे पर्याय उपलब्ध असताना अशा माध्यमातून ते करणं, याच्या पाठीमागं काहीतरी षडयंत्र दिसतंय. अर्थात मोदी सरकारची आजवरची कार्यपद्धती बघता त्यांनी केवळ एक मोबाईल ॲप्लिकेशन बंधनकारक केलेलं आहे, याच्यावरती आपण समाधान मानण्याची वेळ येऊ शकते. नशीब की त्यांनी असा आदेश काढलेला नाही आहे की मन की बात बघणं हे तुमच्यासाठी कंपल्सरी आहे आणि ते नाही बघितलं तर उद्या तुमच्यावरती FIR सुद्धा होऊ शकते. हा आदेश त्यांनी काढलेला नाही आहे, याच्याबद्दल आपण त्यांचे आभारच मानले पाहिजेत. उद्या ही सुद्धा वेळ येऊ शकतोय जर आपण या सगळ्याबद्दल उदासीन राहिलो, शांत राहिलो आणि जे होतंय ते केवळ बघत राहिलो तर. त्यामुळं वेळीच सावध व्हा आणि या सगळ्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.